पहिल्या दिवसाची सेवा आहे महाराज. सहज जर विचार केला ना, मोकळं बसा बरं का, असं काही सिरियस बसण्याची गरज नाही. हे कीर्तन माझं आहे, मला असं सिरियस नाही आवडत, असं हसून खेळून बसा. प्रवास करून कोण आलं? तुम्ही काय आजारी आहे का? मग असं बोलत जा. प्रवास करून कोण आलं? तुम्ही. मी आलो. मी कसं दिसतोय? वा वा, फ्रेश दिसतोय. तुम्ही कुठून आले? तुम्ही इथलेच आहे का? मग तुम्हाला झालंय काय? असं फ्रेश बसा. काही लोड टेन्शन बिन्शन आहे काय? नाही, असं फ्रेश बसायचं कीर्तनाला, जास्त लोड घ्यायचा नाही. बघा बघा, पहिल्या दिवसाचं कीर्तन आहे महाराज. आता शक्यतो बाबा पहिल्या दिवसाचं कीर्तन जर म्हटलं तर लोक सहसा टाळाटाळ करतात. नको बाबा पहिल्या दिवसाचं कीर्तन घ्यायला, नाही का, पुढं बघू. पहिल्या दिवसाचं सहसा कोणी घेत नाही. त्यांना असं वाटतं बाबा नियोजन होईल का नाही, टाळकरी असेल तर वादक येईल का, वादक असेल तर गायक येईल का, म्हणजे सगळं नियोजन सिस्टीम लागेल का पहिल्या दिवशी. म्हणजे पहिल्या दिवशी लोक टाळाटाळ करतात घ्यायचं. पण मी तुम्हाला खरं सांगू का, बसणारी मंडळी, सप्ताह कमिटीतले सगळे गावचे मंडळी सगळे उपस्थित आहे, सगळ्यात सुंदर कीर्तन म्हणजे पहिल्या दिवसाचं कीर्तन. सगळ्यात सुंदर. प्रचाराची सुरुवात पहिल्या दिवसाची. पहिल्या दिवसाला प्रचार, पुढं होईल ते होईल, पण सुरुवात पहिल्या दिवसाची सुंदर. पहिल्या दिवसाचं कीर्तन कसं असतं तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही बोलत जा माझ्यासोबत. पहिल्या दिवसाचं कीर्तन कसं असतं बघा. समजा पंगत बसली, पंगत. सुरुवातीला पहिलं काय वाढतात? बोला बोला बोला, काय वाढतात? पत्रवळी. कोण म्हणलं? हा, कोण भात म्हणलं काय? त्यांचा पंक्तीला बसलं की पहिलं काय वाढतात? बोलायचं मोठ्याने. काय वाढतात? मला आवाज येऊ द्या. काय वाढतात? अरे तू थांब, पहिले मला आवाज आला पाहिजे. काय वाढतात? पत्रवळी. मग आजचं कीर्तन म्हणजे काय? आजचं कीर्तन म्हणजे, म्हणा ना, बरोबर आहे. काय? पत्रवळी. आजचं कीर्तन म्हणजे पत्रवळी. आता पुढचं ऐका बरं का नीट, म्हणजे तुम्हाला समजेल मी का असं म्हटलं. आजचं कीर्तन म्हणजे पत्रवळी. आज पहिला दिवस आहे. मी आज पहिल्या दिवशी पत्रवळी टाकून जाणार. नीट ऐका बरं का. आज मी पहिल्या दिवशी पत्रवळी टाकून जाणार. उद्यापासून जे जे महाराज लोक येणार, कोणी त्याच्यावर लाडू ठेवीन, कोणी जिलेबी ठेवीन, कोणी भात ठेवीन, कोणी पुरी ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो पदार्थ तो ठेवणार. पण किती जरी महाराज लोक त्या ठिकाणी आले तरी तुम्हाला या पठ्ठ्याच्याच पत्रवळीवर जेवावं लागणार. म्हणून पहिलं कीर्तन म्हणजे सुंदर कीर्तन महाराज, आणि ते सोडू नये महाराज. पहिलं मी कधी असू दे, पहिल्या दिवस दिला की मी हमखास घेतो. मला आवडतं पहिल्या दिवसाचं कीर्तन. एक तर सुरुवातच 15 मिनटं उशीर होतो, कमी भांडवलमध्ये काम चालतं, आणि पहिल्या दिवशी यजमानांचे खिशे पण गरम असतात, त्यामुळे जास्त लोड घ्यायचा विषयच नसतो. म्हणून पहिला दिवस सगळ्यात सुंदर दिवस महाराज, आणि तो दिवस माझ्या वाटेला आलं हे माझं भाग्य समजतो. कीर्तनाला मग आतापर्यंत चाललं काय होतं. हो, मग आजचा जो अभंग आहे तो नामपर प्रकरणातील 4 चरणाचा आहे. आता अभंगाला सुरुवात झाली, नीट ऐका. आजच्या अभंगामध्ये महत्त्वाचे 8 मुद्दे आहेत. 8 मुद्दे समजले की कीर्तन समजलं तुम्हाला. अभंगात किती? 8 मुद्दे. पहिला मुद्दा, भगवंताचं नाम हे सत्य आहे, म्हणजे खरं आहे. भगवंताचं नाम बरं आहे. किती झाले? मोजत जा बरं का. भगवंताचं नाम खरं आहे, भगवंताचं नाम बरं आहे. भगवंताचं नाम घेतल्यानंतर सर्व बंधने तुटतात. किती झाले? 3. भगवंताचं नाम घेतल्यानंतर माणसाची जगभरात कीर्ती होते. किती झाले? अरे वा. 4. आता पुढचं ऐका. भगवंताच्या नामासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे भाव. किती झालं? 5. हो. आणि जो भगवंताचं नाम घेतो त्याला लगेच लाभ होतो. किती झालं? 6. भगवंताचं नाम घेणारा माणूस असतो भोळा. 7. आणि जो देवाचं नाम घेतो तो काळालाही जिंकतो. किती झाले?
8 मुद्दे आजच्या अभंगातील ते आपल्याला पाहायचे. विठाला विठाला. आता भगवंताचं नाम कसं आहे बघा. मंगलात मंगल, बोलत जा, मंगलात मंगल नाम आहे, पवित्रात पवित्र नाम आहे, खऱ्यात खरं नाम आहे, बऱ्यात बरं, अमृताहुनी गोड आणि सगळ्यात मोठं नाम आहे. मी एकाला म्हणलं सगळ्यात मोठं नाम आहे, तो म्हणला महाराज तुम्ही गप बसा, तुमची जरा अक्कल कमी आहे. सगळ्यात मोठं आकाश आहे. म्हणलं गप, तुला काय माहित नाही. गगनाहुनी वाढ, गगनाहुनी वाढ, हा बोला. देव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. आकाशापेक्षा मोठं काय नाम आहे महाराज. आणि ते नाम कसं आहे? सत्य आहे, साच आहे आणि खरं आहे. आता खरं जर पाहिलं तर तिन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. सत्य म्हणजे साच, साच म्हणजे खरं आणि खरं म्हणजे सत्य. तिन्हींचा अर्थ एकच आहे आणि ते भगवंताचं नाम आहे महाराज. आता पुढचा मुद्दा नीट आहे का. काही ज्या गोष्टी आहेत ते खऱ्या आहेत पण बऱ्या नाही. काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाही. उदाहरण, समजा इथं कीर्तनात साप आला, चालू कीर्तनात आला बुवा साप. साप दिसायला कसा आहे? काळा आहे बाबा, पण खरा आहे का नाही? नाही, पोरं असलं मला मजा येते कीर्तनाला. लहान पोर, लहान मुले देवा घरची, मोठ्याने आवाज होते ना, लहान मुले देवा घरची आणि मोठी मुले निळू फुले. त्यांचं काय असतं तेव्हा? ऐका, काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाही. इथं समजा साप आला, साप दिसायला खरा आहे पण बरा. इथं आल्यावर चाललं का तुम्हाला? नाही. म्हणजे दिसायला खरा आहे पण बरा नाही. म्हणजे काही गोष्टी खऱ्या पण बऱ्या नाही. काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या, काही गोष्टी बऱ्या आहे पण खऱ्या नाही. पिक्चर तुम्ही पाहता, पिक्चर पिक्चर दिसायला बरा आहे पण खरा आहे का तो पिक्चर? म्हणून असं म्हणतात चित्रपटगृहातच तो चित्रपट सोडावा, घरी आणू नाही. कारण तो दिसायला बरा आहे पण खरा नाही. म्हणजे काही गोष्टी खऱ्या आहे बऱ्या नाही, काही गोष्टी बऱ्या आहे पण खऱ्या नाही. आता काही ज्या गोष्टी आहेत ते खऱ्याही नाही आणि बऱ्याही नाही. काही गोष्टी खऱ्याही नाही आणि बऱ्याही नाही. उदाहरणार्थ, लहान पोरगं रडते, झोपतच नाही, नुसतं रडते. मग आई त्याला भीती दाखवते, बागुलबुवा येईन. काय येईन? बागुल. मग त्या बागुलबुवाचं वर्णन करतात. वाटीसारखे डोळे, सुपासारखे कान. आता हे सांगायचा मुद्दा काय? मुलाच्या दृष्टीनं तो बागुलबुवा बरा नाही आणि आईच्या दृष्टीने तो बागुलबुवा खरा नाही. म्हणजे काही गोष्टी खऱ्या नाही बऱ्या नाही. पण देवाचं नाव एकमेव असं नाम आहे जे खरं पण आहे आणि बरं पण आहे. हेच अभंगाचं पहिलं चरण. सत्य सत्य खरे, सत्य सत्य खरे, सत्य सत्य खरे, सत्य सत्य खरे, सत्य 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 सत्य
आवडलं की टाळ्या वाजवायचं. टाळ्या वाजवायला तुमच्या गावात काही GST टॅक्स बिक्स काय नाही. मग आवडलं एखादी गोष्ट की टाळ्या वाजवायचं मारत, त्यांना पण बरं वाटतं. पुढची चालायच्यापेक्षा भारी येणार. तुम्ही बघायचं का फक्त टाळ्या वाजवत जा. आणि माझ्या कीर्तनाला असं टाळे वाजवत जायचं. म्हणजे कसं गायक वादक टाळकरी सगळ्यांना बरं वाटतं. मला बाकीच्यांचं माहीत नाही, पण माझ्याला वाजवत जा. माझ्याला यायला नाही, म्हणजे त्यांच्या यायला. म्हणजे आणि टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. उगाच 2 वाजवणार, 2 हात असं दाबून ठेवणार खाली, तसं नाही. वाजू वाटली तरच वाजवायची. पण जर वाजवलीच तर 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. उगाच 10 रुपयाला 1 टाळी यासारखं वाजवायचं नाही. जरा मनापासून. कसं अहो कसं आता वाटतं का नाही महाप्रसाद खाल्ल्यासारखं. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. देवाचं नाव सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि बरं आहे. आणि ते देवाचं नाम आपण घेतलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल आम्ही देवाचं नाव घेऊ, पण फायदा काय? कारण प्रत्येक गोष्टीत काय बघितला जातो आजकाल? बोला ना, काय बघितला जातो? प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा बघितला जातो का नाही? समजा तुम्ही एखादा माणूस कामाला ठेवला, तो पहिला प्रश्न काय विचारतो? पहिला प्रश्न काय विचारतो? मला पगार किती देणार, मला रोजंदारी किती देणार. आता महाराज लोक सुद्धा म्हणतात ना, मला म्हणजे काय बघितलं जातो? फायदा. प्रत्येक गोष्टीत माणूस फायदा बघितला जातो. मग तुकोबारायांना सुद्धा म्हणले लोक की आम्ही देवाचं नाव घेऊ, पण फायदा काय? तुकोबाराय म्हणतात तुमचे सर्व बंधनातून सुटका होईल. आता बंधन 2 प्रकारचे, एक शारीरिक बंधन आणि एक भावनिक बंधन. समजा तुम्ही एखादा गुन्हा केला आणि तुम्हाला शिक्षा झाली, 10 वर्षाची असेल, 15 वर्षाची असेल, तुरुंगवास झाला. आता 15 वर्षाची शिक्षा भोगून तुम्ही काय आले? बाहेर आले. म्हणजे 15 वर्षांनी का होईना सुटका झाली. शरीराच्या बंधनातून सुटका होऊ शकते, पण भावनिक जे बंधन आहे त्यातून सुटका होणे फार फार कठीण महाराज. आता भावनिक बंधन म्हणजे काय? हे माझं आहे, हे सगळं दिसतं ते माझं आहे. शाळेत जातो का? तू भात म्हणणार तूच ना? हां, मग असं बोल ना माझ्याशी. शाळेत जातो का? शाळेत हो म्हण. हो हा. शाळेत प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा. पोरीचं नाव नाही बरं का. प्रतिज्ञा आहे का? काय प्रतिज्ञा? अरे प्रतिज्ञा, तू इंग्लिश मीडियम मध्ये आहे का? मराठीत आहे ना? प्रतिज्ञा आहे ना? काय प्रतिज्ञा? काय? यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे उद्या. भारत माझं. माझं म्हणण्यावर चालेल. भावनिक बंधन सांगतो तुम्हाला. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. माझं जसं आपण म्हणतो गाडी, मला आवाज येऊ द्या, गाडी. जरा अजून मोठ्याने, गाडी, बंगला, घर, जमीन, बायको. ते किती जोराने म्हणलं माझी. म्हणजे भावनिक बंधन सांगतोय बरं का मी. अजून नाही तरी म्हणतोय माझी. माझं म्हणलं आपण सहज म्हणून जातो, हे सगळं माझं आहे, हे सगळं माझं आहे. पण जेव्हा आपण म्हणतो का हे सगळं माझं आहे, तेव्हा देववरती हसत असतो आपल्यावर. देव म्हणतो सगळा 7/12 तर माझ्या नावावर आहे, तुला तर फक्त 70 ते 80 वर्षाच्या करारानं खाली पाठवले. ज्या वेळेला तुझा करार संपेल याच्यातलं फुटकी कवडी सुद्धा वर येऊन जाऊ शकत नाही. तू कसला मालक? तू कसला मालक? आपण सहज म्हणतो हे सगळं माझं, या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं म्हणा ना, सगळं माझं आहे. तू इथे येऊनच दाखव, मग तू ये आणि सगळं माझं. भावनिक बंधन सांगतोय सगळं माझं. आपण सगळं म्हणतो माझं, पण माझं काही नसतं महाराज. यातलं काहीच घेऊन जाऊ शकत नाही महाराज. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. हो, इथं आपलं काही नाही महाराज. एकदा का यमाचा फोन आला की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असो, तो कॉल तुम्हाला उचलावाच लागतो महाराज. आपण सहज म्हणून जातो यम लय वाईट आहे, माझ्या आईवडिलांना घेऊन गेला, भावाला घेऊन गेला, बायकोला घेऊन गेला, मित्राला घेऊन गेला. मी तर म्हणतो यम सगळ्यात चांगला आहे, सगळ्यात चांगला आहे. तो लगेच घेऊन जात नाही, तो अगोदर आपल्याला 3 मिस कॉल देतो.
यम अगोदर तुम्ही म्हणाल यमाकडं आमचा नंबर गेला कसा? अरे तुझ्या अख्ख्या खानदानीचा नंबर आहे यमाकडं. हा, यम अगोदर 3 मिस कॉल देतो महाराज आणि मला तरी असं वाटतंय इथं बसलेल्यांना जो पहिला जो मिस कॉल आहे का 80 ते 90% लोकांना तो मिस कॉल मिळालेला आहे. इथं जे बसलेत का पहिला मिस कॉल तर 100% भेटलाय. मी म्हणतो 90 नाही, त्याच्यापेक्षा जास्त टक्के असते. तुम्ही म्हणाल कसं काय? पहिला मिस कॉल आहे काळे केस पांढरे होणे. ज्याने त्यांनी समजून घ्यायचं आपल्याला पहिला मिस कॉल मिळाला. पण लोक लय हुशार निघाले. लोक एवढे हुशार निघाले, पांढरे केस काळे केले पण मिस कॉल समजला. अहो काहींचं तर काळं करू करू टक्कल पडलं पण मिस कॉल समजला. मिस कॉल समजला नाही हो. पण यम दयाळू तो म्हणलं ठीक आहे. त्यांनी दुसरा मिस कॉल दिला. डोळ्याची पावरच कमी करून टाकली. दिसून असंच झालं काय. पण लोक हुशार, डोळे तपासून चष्मा घातला. डोळे तपासून चष्मा पण मिस कॉल समजला. मग शेवटची संधी दिली यमानं. तिसरा मिस कॉल दिला. सगळे दात पाडून टाकले. पण लोक हुशार ना महाराज, डुप्लिकेट बसवलं कवळी. पण मिस कॉल समजला नाही. मग यम वैतागला बाबा, याला कवर मिस कॉल द्यायचा, हा काय फोन उचलीत लाव येत नाही. मग यम म्हणला आता मिस कॉल नाही, SMS नाही, व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, यूट्यूब नाही, काहीच नाही. डायरेक्ट रिसिव्ह कॉल. डायरेक्ट रिसिव्ह कॉल. मग तुम्ही शेतात असू, जेवत असू, नाही तर कीर्तनात असू, तो कॉल तुम्हाला उचलावाच लागतो. त्याशिवाय पर्याय नाही. काही करा कॉल उचलावाच लागतो. बघा किती सुंदर वर्णन आहे. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. 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 तू लाख हिफाजत कर ले, कर ले, कर ले. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. आताशी आले हो, आताशी करंट लागला, पिंजरा खाली झाले हो. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. हो, एक दिवस पिंजरा खाली. आता घरी गेल्यावर म्हणतच जायचं पिंजरा पिंजरा खाली महाराज. म्हणजे यमाचा फोन आला की उचलावा लागणार महाराज. एक दिवस जावं लागणार हे नक्की आहे महाराज. सगळेच जातात. आपलं काय, आपले आजे गेले, पंजे गेले, आपण नाही जाणार महाराज. किती वर्णन बघा. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला हो. देखत नातू बंतू तो ही तैसा झाला. देखत देखत नातू बंतू तो ही तैसा झाला. उठा जागा पाठे भय आले मोठे. उठा जागा पाठे भय आले मोठे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला.
मनावेला बाप मनावेला तुम्हाला वाटतं गायन सोपं आहे का हो? गायन करणं सोपं आहे? हो सोपं आहे का? मग असं बोलत जा ना. पखवाद वाजवणं सोपं आहे? गायन करणं सोपं नाही महाराज. हो काही ना नुसता सा लावायला वर्ष जातं. सा सोपं नाही. मृदंग वाजवणं सोपं नाही महाराज. हो 10-10 15-15 वर्ष तप असतं तेव्हा एवढं सुंदर वाजवता येतं. सोपं नाही महाराज. ते जाऊ द्या मरू द्या. कीर्तन करणं सोपं आहे का? सोपं आहे का? तुम्ही माझ्या पुढं नाहीच म्हणणार. सोपं नाही महाराज. हो बघा खूप सुंदर वर्णन आहे. मी नेहमी सांगतो कीर्तनामध्ये. बाबांनी ऐकलेलं पण असं. रॉकेट माहिती का? रॉकेट भातावाला तुझं नाव काय? त्याला सगळं माहीत असतं मी काय बोलतो ते. मग मला ते आवडतं. रॉकेट माहिती ना? रॉकेट कुठं उडतो? आकाशात. आता आकाशात रॉकेट बघितलं होतं काय म्हणतो? काय उंच रॉकेट उडतंय बघतो का नाही वरती? रॉकेट काय? महिला मंडळ रॉकेट किती उंच उडतंय. पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो ते तुम्हाला माहित का? रॉकेटला माहित. मग तसं आमच्याकडं बघितलं तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लई काय म्हणले मजा आहे. महाराजांची लई मजा. गायकांची मृदंग वादकांची हे महाराजांची लई मजा. पण आमचा मागं धूर किती नको तुम्हाला माहित का? आम्हाला सोपं नाही महाराज. सोपं नाही. तुम्ही मला सांगतो मी विषय निघाला म्हणून सांगतो बरं का. 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 40,000 किलोमीटर. किती किती 40,000 किलोमीटर 6 महिन्यात. दिवसही गाडीत आणि रात्रही. घरी जायला याची गॅरंटी नाही. सोपं नाही महाराज. महिला मंडळ कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो तसं आम्ही रोज गाडीत शिजतो महाराज. सकाळ संध्याकाळ गाडीतच महाराज. घरी जायला याची गॅरंटी नाही महाराज. सोपं नाही महाराज. हो एक जण तो नुसताच कणायचा माझ्या पुढं. नुसताच मला भेटला की म्हणायचा महाराज तुमची लय मजा आहे. तुमच्यासारखी मजा कोणाचीच नाही. म्हणलं कोण होऊ नको फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देतं इथं? रती मारती पडली तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. फक्त काय करायचं? गाडीत बसायचं 8 दिवस. तो म्हणला ठीक आहे. टाकलं त्याला गाडीत. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला त्या टोकावरून ह्या टोकाला दिवसाला 2-2 कीर्तन. असं वैतागलं महाराज ते 8 दिवसात. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा देवाकडे जावे त्याच्या वंशा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे महाराज. सोपं नाही महाराज. हे पुण्य लागतं महाराज. तेव्हा एवढं सुंदर गायन करता येतं, वादन करता येतं, कीर्तन करता येतं महाराज. आणि आजचा कार्यक्रम जर पाहिला, या भादाने गावाचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम जर पाहिला तर वरती इंद्र चंद्र ब्रह्मदेव पण हँग झाले असते.
ते सुद्धा म्हणत असतील काय तो कार्यक्रम, काय ते भादाने गाव, काय ते कीर्तन एकदम ओकेमध्ये महाराज. सर्व सुंदर नियोजन, सुंदर प्रयोजन, सुंदर आयोजन महाराज. खूप सुंदर. स्वर्गीचे अमर इच्छिताती मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर. सुंदर महाराज नियोजन महाराज. आजचं कीर्तन पाहिलं तर भादाने गावात कीर्तन चालले असं वाटतच नाही. जसं काय पंढरपूरच्या वाळवंटात कीर्तन चालू आहे असं फिलिंग आहे महाराज. सुंदर नियोजन आहे महाराज. सुंदर संकल्पना आहे महाराज. आणि 4थंच वर्ष वाटत नाही बघितलं, 4थंच आहे असं वाटतं. खूप अनादिकालापासून सप्ताह चालू आहे. एवढं सुंदर नियोजन गावकऱ्यांनी केले महाराज. आणि खरं तर हे सगळ्यांचाच हात आहे महाराज, एकट्याचं नाही. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत. यारे यारे लहान थोर सर्वच इथं या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून हा कार्यक्रमाला ही रूपरेषा, ही रंगभूमी आहे महाराज. विठाला विठाला. हा, मग भगवंताचं नाम घेतल्यावर फायदा काय? आपण इथपर्यंत आलो होतो कारण प्रत्येक क्षेत्रात काय बघितला जातो? फायदा. हा, मग फायदा काय? बंधनातून मुक्तता होते. एक शारीरिक बंधन असतं, एक भावनिक बंधन असतं महाराज. भावनिक बंधन म्हणजे गेलं बॉम्बला कीर्तन. भावनिक म्हणजे माझं सगळं काय म्हणायचं? माझं. आपण काय म्हणतो? सगळं माझं आहे. पण इथं आपलं काही नाही. एक दिवस आपल्याला जायचं आहे. आपण फुटकी कवडी घेऊन जाणार नाही. जन्माला आला, जन्माला आला याला ते नव्हतं म्हणायचं मला. जन्माला आला काही घेऊन आला नाही, जाताना काही जन्माला आला याला. जन्माला येताना काही घेऊन आला नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही. आणि नाही घेऊन आला बरोबर, आणि घेऊनही जाणार नाही. आता याचा पुढचा मुद्दा ऐका. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते संतांनी सांगून ठेवले, पण आपण ऐकत, आपला विश्वास नाही. आणि जगामध्ये आज विश्वास राहिलाच नाही महाराज. आजकाल सहजासहजी कोणी कोणावर विश्वास ठेवत, बोलत जा, विश्वास ठेवत नाही. तुम्ही बघा, मेडिकल स्टोअरला जा, कातर बांधून ठेवतात. कोणीतरी घेऊन जाईल म्हणून कातर बांधून ठेवतात. झेरॉक्सवाल्याकडे जा, स्टेपलर बांधून ठेवतात. पानपोईवाल्याकडे जा, ग्लास बांधून ठेवतात. बँकेत जा, पेन बांधून ठेवतात. मुली तोंड बांधून ठेवतात. बायका नवऱ्याला बांधून ठेवतात. बायका नवऱ्याला बांधून ठेवतात. तरी आ म्हणतो, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? अरे सोनूने बांधून ठेवले, भरोसा होईलच कसा? लय अवघड महाराज. म्हणजे विश्वास नावाची गोष्ट राहिली नाही. आणि विश्वास पाहिजे महाराज. विश्वासाशिवाय काही नाही. तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो, फक्त नीट लक्ष देऊन ऐका. ज्ञान, धन आणि विश्वास तिघांची एकदम घट्ट मैत्री. नीट आहे का बरं का? ज्ञान, धन, विश्वास तिघांची घट्ट मैत्री. जीवापाड प्रेम एकावर, एकमेकांवर जीवापाड प्रेम, एकदम घट्ट मैत्री. आणि एक काळ असा येतो की तिघांना वेगळं व्हावं लागतं. ज्ञान, धन आणि विश्वासला वेगळं व्हावं लागतं. परिस्थिती तशी येते. मग ते तिघं शेवटी एक वाक्य बोलतात की आपल्याला जर परत भेटायचं असेल तर कुठं भेटायचं? ज्ञान म्हणला, मी एखाद्या विद्यालयात तुम्हाला सापडेल, तुम्ही तिथे येऊन मला भेटू शकता. धन म्हणला, मी एखाद्या श्रीमंताच्या घरी तुम्हाला सापडू शकतो, तुम्ही मला तिथे येऊन भेटू शकता. राहिलं कोण? अहो ते काय बोला नाहीच हो. विश्वास काय बोला नाहीच. ज्ञानधन म्हणले, अरे सांग कुठे भेटणार तू? अहो ते काय बोला नाहीच हो. यांना कळलं नाही नक्की काय चाललंय. मग शेवटी भरपूर आग्रह झाला. विश्वास असा एकच वाक्य बोलला, त्या दोघांच्या डोक्याला मुंग्याच आल्या. विश्वास म्हणला, ऐका, मी जर एकदा गेलो तर आयुष्यात पुन्हा परत कधी भेटणार, म्हणून कधी कोणाचा विश्वास तोडू नका. कधीच कोणाचा विश्वास तोडू नका, कारण एकदा का विश्वास गेला की परत येत नाही महाराज. आणि विश्वास ठेवायला शिका महाराज. विश्वास कोणावर ठेव? मी सांगितलं तुम्हाला, माझ्या नावावर 50 एकर जमीन आहे. विश्वास बसेल का? नाही. मी म्हणलं माझ्या नावावर 50 एकर जमीन आहे, तुम्हाला खरं वाटेल का खोटं? खोटं.
काय म्हणतील महाराज हे खोटं बोलणार, पण महाराज खोटं बोलल्याशिवाय राहत नाही. काहींना खरं वाटेल, काहींना खोटं वाटेल. आता महाराज मी दाखवलं तुम्हाला 7-12, आता तुम्हाला खरं वाटेल का खोटं वाटेल? बोला ना पटकन. खरं वाटेल. मग महाराज सांगतो ते खरं का 7-12 सांगतो ते खरं? म्हणजे महाराज खोटाड आहे. म्हणजे महाराज सांगतो ते खरं का 7-12 सांगतो ते खरं? 7-12 सांग. मग परमार्थामध्ये महाराज बघायचा का 7-12? आता नाही तुम्हाला सुधारायचं. काय बघायचा? त्यांना बोलू का नाही हेच कळत नाही. माझे प्रश्नच असे असतात. चितपण आपली, पटपण आपलं. खरं खोटं काय? महाराज बघावं का 7-12? 7-12 बघावं महाराज. महाराज कीर्तनात 2 तास सांगतो ठीक आहे, पण घरी जाऊन उचकलं पाहिजे नक्की खरं सांगतो का काय. परमार्थात 7-12ला किंमत आहे. 7-12 काय? ज्ञानेश्वरी, गाथा, एकनाथी, भागवत हे काय आहे? 7-12 आहे महाराज. ते घरी जाऊन उचकलं पाहिजे ना. आणि त्यासाठी काय पाहिजे? त्याच्यावर गेलं बॉम्बला. काय पाहिजे? विश्वास पाहिजे. विश्वास नसेल पहावे पुराणे, पहावे पुराणे. विश्वास पाहिजे महाराज. विश्वास नसेल तर पुराणाला विचारून बघा. म्हणजे 7-12 असं कोण सांगतं? संत सांगतात. आणि त्या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. साधू संतांनी 450 वर्षापूर्वी, 800 वर्षापूर्वी आपल्याला सांगून ठेवलं, पण आपण ऐकत नाही. ऐकलं पाहिजे. संतांवर विश्वास पाहिजे. जीवन चांगलं जगा. संत सांगतात असं फालतू जगू नका. संसार सोडून द्या, परमार्थ करा, परमार्थ सोडून द्या असं सांगत नाही. चांगलं ऐश्वर्य संपन्न जीवन जगा. संसारही करा आणि संसारासोबत परमार्थही करा. कोणत्या संतांनी संसार सोडून द्या सांगितलं नाही. संसारावरचं जे प्रेम आहे ते थोडं कमी करून देवाकडे वळवा. हीच थोर आणि आवडती भक्ती असं संतांनी सांगितले. हो, ती भक्तीचं वर्णन सांगितलं. हेच थोर भक्ती आवडते देवा, हेच थोर भक्ती आवडते देवा, हेच थोर भक्ती आवडते देवा, हेच थोर भक्ती आवडते, आवडते हे थोर भक्ती आवडते, हे थोर भक्ती आवडते, हो हे थोर भक्ती आवडते, हे थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माय संसाराची, संकल्पावी माय संसाराची, संकल्पावी माय संसाराची देवी आनंद दैसे रहावे, देवी आनंद दैसे रहावे. आवडती भक्ती, ह्याची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसार, संसारावरचं थोडं प्रेम करून देवाच्या चरणी वरवा. हीच आवडती भक्ती आहे महाराज. संतांनो पाहिजे काय? काय पाहिजे? विश्वास पाहिजे. आणि आयुष्य चांगलं जगा महाराज. आयुष्यामध्ये संगत चांगली ठेवा. काय ठेवा? संगत. संगत माणसाची चांगली पाहिजे हो. आयुष्यामध्ये 2 गोष्टी असतात, एक पंगत आणि दुसरी पंगत. जर चुकीची निवडली तर पोट बिघडतं, आणि संगत जर चुकीची निवडली तर आयुष्य बिघडतं. त्यामुळे संगत आणि पंगत. बाबा म्हणतात टाळ्या घ्या, टाळ्या. धन्यवाद बाबा. मग संगत पंगत चांगली पाहिजे का नाही? घरी गेल्यावर आपले मित्र तपासा. मित्र, तरुण पोरं जे आले असतील कीर्तनाला त्यांना खास करून सांगतो, आपले मित्र तपासा. आयुष्यामध्ये 2 मित्र असे असावे. 2. एक असावा श्रीकृष्णासारखा, जो कधी लढणार नाही, पण सोबत जर असेल तर आपण जिंकणं पक्क आहे. आणि दुसरा मित्र असावा कर्णासारखा, समोर पराभव दिसतोय पण काही जरी झालं तरी साथ कधी सोडणार नाही. असे 2 मित्र आपल्या आयुष्यासोबत असावे. 2च. आणि परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलावणारे मित्र सांभाळा. जीवनात कधीच अपयश येणार नाही. संगत चांगली ठेवा. आजकाल लोक सुधरवण्यापेक्षा बिघडवण्याच्या मागच असतात. लाखो लोकांसोबत संगत असलं म्हणजे लय भारी असं नाही. एकच असावं पण तो कट्टर असावा महाराज. संगत जीवनामध्ये फार महत्त्वाची. संगत ठेवा महाराज. हो, भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर 2 फायदे आहेत. एक तर
बंधनातून मुक्तता होते. बंधन 2 प्रकारचे, शारीरिक बंधन, भावनिक बंधन. या दोन्ही बंधनातून आपली काय होते, सुटका होते. आणि दुसरी गोष्ट, नाम जो घेतो त्याची कीर्ती जगभरात होते. कीर्ती जगभरात होते. आता कीर्तीचे प्रकार, एक सुकीर्ती आणि एक कुकीर्ती. ज्याला ज्याला राम माहिती आहे त्याला त्याला रावण माहितीच ना. ज्याला राम माहिती आहे त्याला रावण. मग कोणी म्हणतं का रावण की जय हो. कीर्ती रावणाची पण आहे आणि रामाची पण आहे. त्याशिवाय तुम्हाला कसं माहित असणार. कीर्ती दोघांची आहे ना. मग कोणी म्हणतं का रावण की जय हो, नाही म्हणत. काय म्हणतात, प्रभू श्री राम की जय. मग फरक काय, फरक कीर्तीत फरक आहे महाराज. कीर्ती कशी पाहिजे, उत्तमाची उरे कीर्ती लागते उत्तम महाराज, तवाच नाव राहतं, त्याशिवाय नाव राहत नाही महाराज. मग जो भगवंताचं नाम घेतो त्याची बंधनातून सुटका होते आणि संपूर्ण जगात त्याची कीर्ती होते. अभंगाचं दुसरं चरण. येणे तुटा ती बंधने, 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 येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जने. कीर्ती जगभरात. नामस्मरण करण्याची कीर्ती गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, देशात नाही, जगभरात होते. म्हणून भगवंताचं नाम घेत जा. बघा, देवाने आपल्याला दिले 24 तास. 24 तास देवाचं नाव घेत बसू नका. 24 मिनटंच घ्या, पण नीट घ्या. म्हणजे 24 तास बाकीचा जो वेळ आहे तो देव तुमच्यावरती लक्ष ठेवून राहील महाराज. हो, मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया घात. हो, कीर्ती जगभरात होते महाराज. कीर्ती. आणि कीर्ती कोणाची होत नाही, हरिपद प्राप्ती. भोळ्या भाविकासी, अभिमानी असे गर्भ, उभारीला ध्वज, ऐशी चराचरी कीर्ती त्यांची. हो, कीर्ती महत्वाची महाराज. आणि कीर्ती कशी पाहिजे, सुकीर्ती, कुकीर्ती नाही महाराज.
कीर्ती दोन आहे, सुकीर्ती कुकीर्ती. आपली कशी पाहिजे? सुकीर्ती. आणि ते कशी नव्हतं? भगवंताचं नामस्मरण केलं. मग भगवंताचं नाम घेण्यासाठी काय लागतो? भाव. काय लागतो? भाव. आणि आपला काय नाही? भाव. आपला भाव नाही. मनी नाही भाव, म्हणे देवा मला. आणि देव काय? आणि देव काय? बाजारचा भाजीपाला नाही. भाव महत्वाचा आहे ना महाराज. भाव बळे काय, याच्यातलं काहीच न कळे. भाव भळे आकळे एरविना करतळे आवळे. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ. अजून सोपं करून सांगू का? देव भावाचा भावाचा नाही कोणाच्या. म्हणजे जीवनामध्ये काय पाहिजे? भाव पाहिजे का नाही? भावाशिवाय काय नाही. भाव पाहिजे महाराज. भावापाशी देव शीघ्र उभा. भाव पाहिजे महाराज. हो, भाव ज्याच्या जवळ आहे त्याला लाभ लगेच होतो. एक प्रमाणे नाम घेता उठा उठी होय संसाराची. आणि पुढं काय? ऐसा लाभ बांधा काठी विठ्ठल पायी पडे मिठी. भगवंताचं नाम घेतल्यानंतर फायदा लगेच होतो. फायदा. आणि प्रत्येक गोष्टीत काय बघितला जातो? फायदा. आणि फायद्यासाठी देवा काय पाहिजे? भाव पाहिजे, विश्वास पाहिजे. आपला विश्वास नाही, आपला भाव नाही महाराज. आजकाल नीती नाही राहिली, मर्यादा नाही, चारित्र्य नाही, संस्कृती नाही, काही नाही महाराज. आजकाल काही राहिलं नाही, नीती राहिलीच नाही. अमेरिकेमध्ये चोर पकडण्याची मशीन आणली. कुठं? कुठं? अमेरिकेमध्ये. एका तासामध्ये 50 चोर सापडले. किती? बोलत जा बरं का. अमेरिकेमध्ये चोर पकडण्याची मशीन आणली, एका तासात 50 चोर सापडले. तीच मशीन जपानमध्ये आणली, एका तासात 100 चोर सापडले. तीच मशीन परत भारतात आणली, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेली. नीती नाही, चरित्र, मर्यादा नाही, संस्कृत काय लय अवघड झालं. विश्वास नाही, भाव नाही, काहीच राहिलं नाही महाराज. हो, नीती पाहिजे का नाही? निष्ठा पाहिजे. आजकाल निष्ठा राहिली का? हां, पण तुमच्या गावात निष्ठा आहे महाराज, म्हणून सगळे एकत्र करून एवढा सुंदर कार्यक्रम आहे महाराज. नाही तर आजकाल निष्ठा नाही, निष्ठा निष्ठा बघायला नाही भेटत आजकाल नाही. निष्ठा महाराज. बघा निष्ठा कशी असावी ऐका, खूप सुंदर वर्णन आहे ऐका. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला. शिवाजी महाराज त्या मावळ्याला भेटायला गेले. शिवाजी महाराज त्या मावळ्याला भेटायला गेले. मावळा डसा डसा रडू लागला. मावळा डसा डसा रडू लागला. शिवाजी महाराज म्हणाले रडू नको, रडू नको, लवकर बरा होशील. मावळा म्हणाला राजा हात मोडला म्हणून रडत नाही, हात मोडला म्हणून रडत नाही. महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या समोर असताना मी मुजरा करू शकत नाही म्हणून रडतो. याला म्हणतात निष्ठा. आता काय निष्ठा? आता निष्ठा नाही, निष्ठी. आता निष्ठा नाही महाराज. निष्ठावंत भाव भक्ताचा निर्धार हे वर्म चुकू नये. आता शिवजयंती येते जवळ 19 तारखेला. मी मागच्या वर्षी हिंगोलीला गेलो कार्यक्रमाला शिवजयंतीला. रस्त्याने जाताना आता 19 फेब्रुवारी रस्त्यात मोकार गर्दी, सगळीकडे डीजे बीजे, शहरात गेले अख्खा जाम रस्ता विस्ता. आणि त्या डीजेला गाणं लागलं होतं, शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. काय म्हणले? कोण आलं? आला बाबूराव आता. मी एकटक शिवाजी महाराजांकडे पाहिलं. मी म्हणलं शिवाजी महाराज विचार करत असतील, आपल्या काळात येसाजी होते, तानाजी होते, बाजी प्रभू होते, हा बाबूराव नावाचा मावळा कोण होता? कारण जयंती तर आपली आहे आणि उत्सव बाबूरावचा चालू आहे. लय अवघड आहे महाराज. म्हणून काही गोष्टी पाळा महाराज. शिवजयंती करत असताना काही गोष्टी लक्षात घ्या. आपल्या हिंदू धर्माला कलंक लागणार नाही.
असं करा महाराज. शिवाजी महाराजांनी जे विचार सांगितले ते विचार अंमलात आणा, तेव्हा खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल. विठाला विठाला. म्हणून भगवंताचं नाम घ्या, नामस्मरण. बसा 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 साहेब, धन्यवाद, तुम्ही आलेत, खूप बरं वाटलं. भगवंताचं नामस्मरण केल्यावर सर्व बंधनातून सुटका होते आणि जगभरात कीर्ती होते. फक्त त्यासाठी काय लागतो? भाव. भाव ज्याचे गाठी त्याचे लाभ उठाउठी. त्याला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही आणि लाभ झाला पाहिजे. आणि लाभ हे संतांचं ऐकण्यात आहे बरं का. संतांचं ऐकलं तर लाभ. संतांचे संगती मनोमार्ग आकळावा श्रीपती येणे. संतांचं ऐका महाराज. आणि जर संतांचं ऐकलं नाही महाराज तर वर्णन करतात, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं एक साथ टाळ्या, माग बसलेले टाळ्या टाळ्या, पहिला मंडळ. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा. जनार्दनी आमचं काय बाधाईल, बोली तो देखा पिघला महाद्वारी, पिघला महाद्वारी, बोल बोल तो बोला पिघला महाद्वारी, पिघला महाद्वारी, बोल बोल तो बोला पिघला महाद्वारी, पिघला महाद्वारी, बोल बोल तो बोला पिघला महाद्वारी. टाळ्या टाळ्या. वर्तमान कोठे तुमचे, वर्तमान कोठे, आवाज आवाज आवाज, वर्तमान कोठे तुमचे, वर्तमान कोठे, वर्तमान कोठे, लटकेला बोलू आम्ही वर्तमान कोठे, वर्तमान कोठे, लटकेला बोलू आम्ही वर्तमान कोठे, वर्तमान कोठे तुमचे, वर्तमान कोठे, वर्तमान कोठे तुमचे, वर्तमान कोठे, लटकेला बोलू आम्ही 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 वर्तमान कोठे. भिंगा के माई भिंगा के माई, भिंगा के माई भिंगा के, भिंगा के माई भिंगा, भिंगा के माई भिंगा के, भिंगा के माई भिंगा के, भिंगा के माई अवगा 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 धागड़ दिखा गे, 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 अवगा धागड़ दिखा गे. टाळ्या 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 टाळ्या. टाळ्या बंद झालं पाहिजे, शेवट एक साधा आवाज मला आला पाहिजे. पुढं म्हणू का नको? दाताच दात मला घ्या ग कोणी, कुंकू 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 घ्या कोणी काळं, 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 कुंकू घ्या कोणी काळं. दाताचा दात मला घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळं, दाताचा दात मला घ्या कोणी, कुंकू घ्या कोणी काळं, दाताचा दात मला घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळं, दाताचा दात मला घ्या कोणी, कुंकू घ्या कोणी काळं.
या शेजारी बरं नाही केला चालू दे का मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया या शेजारी या शेजारी बरं नाही केलं मला पंढरीला नेलं ग बया 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 सावध होणे भजन लागा देव मलारी चिवारी मलारी चिवारी चिवारी मलारी मलारी चिवारी मलारी चिवारी मलारी चिवारी मलारी शिवाजी राजा शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली माझ्या सुखी होती मजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली माझ्या सुखी होती मजा विचार करून न्याय माय बहिणीची माय बहिणीची माय बहिणीची असा सरदार शिवाजी राजा असा सरदार शिवाजी राजा असा सरदार शिवाजी राजा कोणाची इच्छा होती कुठे गेली ती ओके का नाही म्हणजे पुढं प्रॉब्लेम नको मानधनात म्हणजे संतांचं ऐका महाराज एवढं सांगायचं होतं संतांचं ऐकलं हा विश्वास पाहिजे वा विश्वासाशिवाय काहीच नाही महाराज नाही तर पाहावे पुराणी विचारून भाव ज्याच्या जवळ आहे त्याला लाभ लगेच होतो महाराज
आणि नामधारकाचा जो स्वभाव असतो एकतर भोळा असतो किंवा भोळा असावा. मग हे प्रमाण झालं ना, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासे, भोळा असावा महाराज. हो, आणि जो नामस्मरण करतो तो काळालाही जिंकतो महाराज. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे येम महाराज. हो, कळी काळा सुद्धा जिंकतो महाराज. हे अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे मोळा, तुका म्हणे मोळा, तुका म्हणे